काशी उठ रे, काशीनाथ काशीनाथ उठ रे बा. दिवस नाही निघाला, थांबा हो, येऊन राहिलो ना. का तोडता दरवाजा, कोण होईत? थांबा जराशे. कशी ना, हो तेच म्हणलं, मॅडला उठला का नाही. हो चाललो होतो इकडे, हो मॅडला उठला का नाही चेक करा. हो जा लागेल ना आपल्याला आता, अर्ध्या तासात निघू मग. हो ना बुवा, जाऊ ना. का काय आता काय काही झोपू देता का नाही माणसाले? 7:30 वाजले ना अजून. हा दिवस निघाला नाही ना पुरेपूर, का काय झोपता का नाही म्हणलं तुम्ही? हा कुठं चाललं? सोयाबीन देतो ना बा सोंगून. आता मला काय विश्वास नाही राहिला तुमच्यावर? हा आता कालच नसते आले तुम्ही, याचे नसते तर. हा एवढ्या लेकरा बायच्या शब्दा घेतल्या तरी येसान ना का तुम्ही? मग अरे काही विषय नाही, त्याच्यासाठी नाही आलो मी. मॅडम बा आज कसं हा लवकर उठलं म्हणजे कसं नसन आला जाग बा म्हणून. चला ना जाग मग काय तर राजा, थंडगार झालं काल आता दिवसभर. बिना पाण्यानं मारलं राजा तुम्ही, नाही थंड पाणी ना कोणतं काही ना काही. पण आज तरी कमीत कमी पाणी तरी सोय करता. नाही काही बाकीचं ना, आपण कसं कशानं घरी नाही चालत ना आपलं बी, असं आहे ना ते सगळं पाहून सोडून करावं लागतं राजा. हा हो तसं मी चहा घेऊन येतो आज, आणि बाकी कसं डबे गिबे घ्या लवकर, बैल सांगून दे पटपट निघू मग आपण ना. आता अंगावर घेतलं शिंगावर घ्यास लागेल ना आम्हाला आता. पण सगळे उदळाला दिला चाटा आता, आणि आमच्या भोवती आलं हे. पण तेच तर आता लोक ॲडव्हान्स मागून राहिले म्हणे. हो लक्ष्मणराव आले ते म्हणे बा तुमचं जर असं चालू असेल तर म्हणे मग कसं काय आहे म्हणे. हो आता ते ॲडव्हान्स वापस द्यावं लागते का काय मी, सरपंचाचा बी नाही हे बी. मी आता म्हणलं बा एक खेपचा आता फक्त तुमचं करायचं एवढं, आणि बस बा बाकीचे जे ॲडव्हान्स वापस देऊ, जय रामकृष्ण हरी. को सोडून द्या ते, फक्त एवढं आपलं काढून द्या फक्त. हो कसं तुमच्या भरोशावर आहे बरं, नाही तर मग तब्येत बिघडतेच नाही. हो आता तुम्ही आहे म्हणून मला कसं मग जीवात जीव आला. हा ये मग लवकर तू. हो कसं मी बबनराव देतो आवाज थोड्या वेळानं. हा तिथंच येतो मग 7:30 वाजता. बरंच बरं आहे राजा, आळून नाही फिरला माणूस, एवढा थंडागार झाला काल. पण आता मग आजही झाला लागते नाही का. पण एवढं काढूनच देतो याचं, बस बाबा राम राम. हो 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 हो. अरे बाई कुठे आहे आमची जवळ बा? हा बबनरावजी कुठे आहेत म्हणलं? चला ना म्हणा लवकर, खायला आता उशीर करता. हा लवकर आता 8 वाजून राहिलं ना म्हणा. अजून तर उठले नाही ते बाबा, झोपूनच अंगावर घेऊन बाबा बाबा, मला वाटलं आता चाललेच नाही का. काय तर उठणार आहे ते नाही का, आळोंगे सारखं नसेल केलं त्यानं. अरे काय बोलता तुम्ही, उठले नाही? अरे बा तिथं म्हणे सकाळी 7 वाजता जाऊत म्हणे मला. हा हो तिंका काशीनाथच्या घरी जाऊन आलो मी. ते येऊन राहिला आता म्हणे इथंच येतो म्हणे मी. हा मला द्या आवाज त्याले. हो उठले समजा. काय करा, रात्री मला जेवले नाही ते. हो ताटावर डुलक्यात दे ताटावर. हो शेवटी सटकन झोपली 9 वाजता, बा, अजून उठायचं आहे. हो पाहतो बाबा आवाज देऊन. काय सांगा बाई, सांगतो ना तुम्हाला. जवळ बा आपले बबनराव आणि काशीनाथ दोघांना साथ दिली म्हणून आता माय काहीतरी जमलं. नाही तर हे बा मी सांगतो ना, पुरं हायपत खाल्ली होती मला काय होईन काय नाही. पण शेवटी दोघांना साथ दिली म्हणे बा आम्ही हा तुम्ही काहीच काळजी करू नका. म्हणून त्याच्या हिमतीवर माझ्या सोयाबीन निघून राहिलं. आता कसं 1 एकर झालं म्हणा. हो 5 एकर राहिलं. हो तर आता कसं होईतच 5-6 दिवसात आपल्याला, काय आता पाणी थोडी येऊन राहिलं काही. म्हणलं चला बा आता. बरं बरं मी येतो, देतो त्याला आवाज. हो तसं काही उठणार नाही ते आता. पण आपण तुम्ही सांगा, त्याला कामाची सवय नाही एकतो, आणि हे आता उदळवाले बाकीच्या आहे ना असं चाटा दिल्यावर माणूस तोंडावर पडते का नाही. आता यायनं घेतलं तुमचं उदळ, शेवटी म्हणे बा आपलंच काम आहे म्हणे, आपल्याला करायच लागते तेवढं. म्हणून मग ते करू राहिले, नाही तर मग काय गरज असते द्यायला बी. हे आमचं पोरगं नाही ऐकून राहिलं, तेच तर तिकडे मशीनवर चाललं. त्या भाण्यानं स्वतःचं वावर काढून घेतलं, ते आता पयाला तिकडे मशीनवर. ते देवलाल किती आपल्याला वाटते गरीब माणूस आहे. आता चाललं गेलं उदळ्यातून, ते लखलं की काय पयाले, आणि आता हे दोघावर आलो. जाऊ द्या ना, लोक काय काय माहित नाही का आपल्याला. पण आपल्याला कसं वाटते, हा जे होते ते चांगल्यासाठी होते. काऊन की कसं आहे, कामाची सवय माणसाला पडली पाहिजे. नाही तर बबनराव निरा इथं वटे राग, तिथं जा, इथं गोष्टी कर, तिथं तोंड मार. हा त्यापेक्षा हे पुरलं ना. ती गोष्ट बरोबर आहे म्हणा शांताराम भाऊ तुमची, पण असं वाटतं बाबा दोघावर झालं कसं होईल कसं होईल. नाही नाही बिलकुल होते ना. मी हो ना, मी त्याला हातभार लावत असतो. कसं कवटी गिवटी नेऊ लागतो ना मी, काही विषय नाही तसा. आरामात शांततेने झालं चालते ते. हो काही हरकत नाही. फक्त तुम्ही त्याला रोखू नका. असं कसं आता कामाला टिकला माणूस, डिकू द्या असं. नाही नाही मी काय म्हणतो बाबा, उठवा तुम्ही त्याला, या बरं. चाय म्हणतो मी, गाडी बाजूला लावून द्या. जमला तर नाही. हो बरं बरं ठीक आहे. हो आलोच मी, गाडी बाजून लावून घेतो, आलोच. म्हटलं ते शांताराम भाऊ आलेत ना. उठा म्हणलं, उठा लवकर उठा. आलाय का रे बा? असं यमच आला का काय सांगा नाही न्यासाठी. बापरे आले का चंद्र भाऊ आले? असं असं बसा बसा. काय म्हणतो लवकर तयार करा, उठा म्हणलं लवकर. हो असंच ते का म्हणलं. हा तुमच्या हिमतीवर राजा काम सुरू आहे माया. हा लवकर उठा, हातपाय तोंड धुवा, जरासं दात गीत घासा, चहा घ्या आणि चला. हा आंघोळ करू. काय रे चंद्र भाऊ, राहू द्या ना आजचे दिवस. उद्या पाहू आपण. आज कसं कालच्या राजा लस थंड झालं म्हणून असं पूर्ण असं मागची साईड आहे का नाही, पूर अशी अकळली राजा. असं उठता नाही उरायला मला. अरे असंच ते आता पाबर. आता तुम्ही जर असं नाही म्हणसान तर कसं होईल. हा काशीनाथ म्हणलं तंग तयार झाला ना. हा गाडी बैल तो घरापुढे आणून ठेवलेली आहे म्या, लवकर निघणं आहे. हा भले 10-5 मिनिटं उशिरा. आपण म्हणलं जा लागते बरं. हो ना पण तब्येतीचं पाहो राजा, लय सकळ हो. अरे जा असं जर म्हणसान तुम्ही बबनराव तर कसं होईल म्हणलं. हा तुमच्या भरोशावर काहीतरी मै भिजताय राजा. आपण आता दोघांना कुठं रोखतात मारा. 1 एकर झाला काल दिवसभरात, आता हे 6 एकर काही होईल. हा सांगा तुम्ही सांगा ना आता. नाही नाही बा काळजी करायचं काम नाही ना. झाबरू आला का नाही काल, ते म्हणे ना म्या म्हटलं त्याला, म्हटलं का दोघंच आहे आणि कसं काय होईल. हा ते म्हणे मी बी हा म्हणे, मी काय काय म्हणजे कास्तकार झालं म्हणे शेवटी. हा उद्या मी येतो म्हणे. हो मी सोंगू लागतो म्हणे, गंजी लावू लागतो म्हणे. हो काही काळजी करू नका म्हणे. असं हो का, झाबरे येते का? असं हो का. पण राजा काय पण तिघांनी बी काय लवकर आहे आलं पाहिजे बाबावर. पाहा आता शेवटी लेकरं बाय शेपता खाल्लेला आहे तुम्ही, आता जर तुम्ही जर चाटा देसा हा तर बरोबर होणार नाही ना. ते कसं वाईट होते बरं.
हो ना, पण आता काल पाहता किती पाला पडला दोघाचा. तुम्ही राजा म्हणलं दमही नाही घेऊ देत ना, पाणी नाही पिऊ देत ना माणसा राजा. मांग 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 इच्चं राहिलं तिचं राहिलं तिचं सर्व राहिला. एवढं तंग नका करू आपण. हे ना, ते कसं कास्तकार म्हणलं की मन दुखते ना राजा माणसाचं. रुपया रुपया लावून आपण कास्तकारी करून राहिलो. माणसाला वाटत नाही का एवढं मोठा आता मांग बा सर्व पडला हे पडला. हो, तसं काहीच नाही. मी हो ना, मी मदत करू लागतो, मी सांगू लागतो तुम्हाला. हो का, बरोबर चालते. मग 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 काही हरकत नाही बा, जराशी मदत करावा. नाही ते बा मराठीच पाहिजे, एका दिवशी अटॅक येऊन मारायचो आम्ही. नाही काही नाही ना, हे का आज ढिगोली बी आहे, ऊनही लई नाही, ऊन काही लई नाही की आज, ऊन लईच नाहीच ना आज. नाही का, मग आता किती मरणाची ऊन आहे. पण पाण्याची व्यवस्था तरी करता बा, काल डबकीतलं पाणी पाजलं तुम्ही, कमीत कमी कॅन तरी घ्या आज. नाही बिलकुल बिलकुल सगळं घेतो, काहीच काळजी करू नका. उठतो आता, घे लवकर. ब्रश घे आणि लवकरात लवकर चहा घे घेऊन चालले जाऊ. बरोबर ठीक आहे, हो तयारच हो तुम्ही आता. हो बस 2 मिनिटात. हो, 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 हो. आम्ही तर शिवलाल म्हणून काय काढलं म्हणा आता कुकडे दौरा आहे काय सांगा आता. म्हणा कपडे लते हे तिनं आता हे कंदील बुडा वैकून येऊन राहिला. हे गुंपा मावशी उदळ्यावाले सगळे काय 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 पुरं गावात निघते का बा. अरे काय आहे हे शिवलाल कुठं आहे म्हणलं दौरा काही माहिती नाही बा. का कुठं चाललं कंदिला बुजी काय आहे. पा म्हणलं कंदिला बुजी आहे काय माहित नसते यायले, फक्त वावर आणि घर वावर घर. अरे काय राजा माणसा शांताराम भाऊ, तुम्ही आता येऊन तर नाहीच नाही राहिले, पण आमचे 2 माणसं राजा तुम्ही अटकून ठेवली. तिकडे किती मोठा कार्यक्रम आहे, भव्य दिव्य कार्यक्रम आहे. विचारा कंदील बुडेल काय आहे तर. काय करतो बा शिवलाल, मग काय तर हे बा सोयाबीन नाकी न आले माय. मग काय तर उदळ्यावाले सगळे पळाले आता शेवटी काशीनाथ आणि बबन. हो दोघाची साथ आहे म्हणून माई ठाकूर घे, नाही तर हे बा सांगतो ना पुरा लंबा झालो असतो मी, पुरं सोयाबीन फुटलं असतं. आणि काय पेपर वाचतं तू. का कधीला काय आहे काय म्हणलं नेमकं. आता काय करावं यायले म्हणजे आता सांग, आता पोरा देवी का लय दूरचा आहे का, आपल्या परिसरातला भाग आहे ना ते. मानोरामधलं तालुका मानोरा जिल्हा वाशी मधलं गाव आहे. आणि एवढा मोठा भव्य दिव्य कार्यक्रम होऊन राहिला, देशाचे पंतप्रधान तिथे येऊन राहिले. बंजारा ये विरासत काय आमचं संग्रहालय तयार होऊन राहिलं. कोट्यावधी रुपये खर्च करू आणि यायला माहित नाही म्हणते. 1850 एसट्या बुकिंग केलेल्या आहे म्हणलं, इतके लोक तिथे येऊन राहिले आणि यायला म्हणते माहित नाही. सांगा आता काय करावं. नाही ना, खरं नव्हतं माहिती आम्हाला. आता हे बा म्हणलं वाचलं होतं मी त्या दिवशी, पण नक्की तारीख नव्हती माहिती. 12 कोटी लोकांचं श्रद्धास्थान असलेलं आमची जी काशी आहे पोरादेवी संत सेवालाल महाराजची नगरी, या ठिकाणी एवढा मोठा कार्यक्रम भव्य दिव्य होऊन राहिला. जागतिक स्तरावरची राष्ट्रीय स्तरावरची बातमी आहे. सगळ्या चॅनलवर बातम्यावर जिथं तिथं म्हणलं सगळीकडे माहिती आहे की आज एवढा मोठा 5 तारखेला 11 वाजता इथं उद्घाटन आहे वस्तू संग्रहालयाचं जागतिक दर्जाचं. आणि ते तुम्हाला माहिती नाही, काय सांगा तुम्हाला. असं आहे ते. असं आहे ते, जगातल्या कान्याकोपऱ्यातून सगळे लोक तिथे येऊन राहिल्या. म्हणून म्हणलं कसं आहे, जगदंबा मातेचं दर्शनही होते, म्हणून म्हणलं आम्ही सगळे जण आता चाललेलो आहोत तिथं. हो आहे म्हणा, पण हे वस्तू संग्रहालय काय म्हणलं आबाजी. हो म्हणजे काही समजलं नाही अजून मला परफेक्ट. अरे बाबा कायले म्हणते बंजारा विरासत. अरे असं म्युझियम आहे ना ते, 16 एकरचा एरिया घेतला मला पुरा. आणि त्याच्यातनी पारंपरिक आधुनिक वास्तुकलेचा मेळ करून त्याच्यातनी 5 मजली अशी मोठी इमारत उभारून वस्तू संग्रहालय तयार केलेला आहे. त्याच्यात 13 विविध गॅलऱ्या आहे. आणि त्या गॅलऱ्यामध्ये भव्य दिव्य आमचे जे बंजारा समाजाचा इतिहास आहे ते संपूर्ण इतिहास चित्रबद्ध करण्यात आलेला आहे. बापरे कोण अजून हो आबाजी. अरे बाबा हे बा म्हणलं जगातलं एक असं आगळं वेगळं असं संग्रहालय आहे म्हणजे ते उत्कृष्ट वास्तुकलेचा नमुना. लेझर सहित लाईट साऊंड सिस्टीम आणि मी म्हणतो ना 160 फूट बाय 30 ची LED स्क्रीन आहे म्हणते. अर्ध्या किलोमीटर अंतरावरून स्क्रीनवरचं दृश्य पाहता येते म्हणते. आणि दुसरी गोष्ट मुव्हिंग प्लॅटफॉर्म आहे, रॅमलिंग प्लॅटफॉर्म आहे, अजून फ्लाइंग थिएटर आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केलेला आहे. विविध 7 भाषांमध्ये येथील माहिती व बंजारा समाजाचा इतिहास प्रेक्षकांना समजावून घेता येईल अशी तिथं माहिती दिलेली आहे. इतकं जबरदस्त राष्ट्रीय इंटरनॅशनल स्तरावरचं हे संग्रहालय इथं बनून राहिलेलं आहे. बापा जा लागेल बा एक दिवसाचा. मग म्हणलं काही होते आपल्यासाठी पाहासाठी खुलं काही होते म्हणलं. बस आता आपल्या देशाचे पंतप्रधान येणार आहे, त्याचं आता उद्घाटन होईल. नंतर आपल्याला 2-2:30 वाजतापासून सर्व लोकांना पाहासाठी ते खुलं होणार आहे. 90 मिनिटं पाहासाठीच लागतील पण ते. तर म्हणलं म्हणून म्हणलं आमच्या काशीनाथले आणि बाबांना येऊ द्या तुम्ही. नाही हे बा कसे दोघंच राहिले राजा, राहू दे म्हणलं तेवढ्या. हे संध्याकाळी पाहिजे येतो, नाही तर आम्ही हे 1-2 दिवसात जातोच पाहिल्या. आता गर्दी तिरी बी काही आता दिसणार नाही ना आम्हाला. तुम्ही जा तेवढं कव्हर करून या. हो येतो आम्ही. चला बरं शिवलाल भाऊ, काढा गाडी काढा. जे काय बाई आज असेल त्याला आवाज देऊन द्या लवकर. चला काय करा आता, आमचं हुकलं ना. बरं येतो शिवलाल भाऊ आम्ही. पाबा तुमचं काय तर. चला शांताराम काय करता तेवढं करावंच लागते म्हणतात. चला चला काय आता पाय बरं सगळे उदळाले फान झाले. इकडे मशीनवर दिसून राहिले काही. अरे का रे म्हणलं झुमर कोणाची आहे, कोणाचं काढणी सुरू आहे म्हणलं. घरच्या सारखं आहे जवळचं आपल्या देवलाल भाऊ. हो त्याच आहे. तुमचं काय म्हणते कुठं आलं आपलं काय काय त्या कशाने त्या बमने ना याडवा अटकोला माया. मग रात्री भेटलं मी त्याला, मला पैसे लागेल बाबा आपले. दोघं जण आम्ही सांगतो म्हणे असं करतो. मला आम्हाला लोक सांगू तू पैसे दे मुकाट्यानं. सगळे उदळाले पाहायला म्हणलं का आता काय तुमचं ते पैसे सोडलं का तुम्ही त्याला पैसे मागून घ्या, नाही तर बस चाट देते पडते. चार कसे देते आता त्यालाच भेटायला चाललो तुम्ही. मला पैसे देता आता पाहतो ना चंद्रभाऊच्या वरात आहे म्हणते ना. सध्या राहू द्या कसं आधीच त्याचा दिमाग तपेला. हो चंद्रभाऊ भागा द्यायच्या पुरा पाला पाळणं सुरू आहे. तुम्ही जसा राहू भडकून देसा काय का ते. बरोबर ठीक आहे ना, काळा म्हणा दुपट्टायचं. जाऊ दे मी जाते नाही तिकडे. हो संध्याकाळी पाहू पैशाचं. चला ठीक आहे येतो मग मी. ठीक आहे बोल ना शिवलाल बोल लवकर बोल गड्या. हो कसं आहे अंगावरचं काम आहे आमच्या. आता पाणी प्यायला आलो होतो, भली ताण लागली होती. हो सांग ना काय म्हणत होता. काय बसला बे झालंच नाही. किती दिवस पुरते तुम्हाला आता ते. किती दिवस पुरते म्हणलं बा. अजून 5 दिवस पुरते हे. मग काय तर दाट वाट आहे ना या शांतीचं. सोयाबीन माहिती नाही का तुला कसं आहे तर निराशन करत आहे याच्या वावरात. तुम्ही काय म्हणतो काय आता 5 दिवस तर लस येलेलं वाण नाही आमच्या राजा. हो ना हे बा पुरे पाय गेले कामातून. काय करा समजून नाही राहिलं. अबे काय येले करून राहिले तुम्ही. आम्ही बाबर इकडे कसं मावळ करून राहिलो. बिलकुल गाड्या गिड्या काढल्या पद्धतशीर. आता पोरा देवीला पोहोचून राहिलो. आता नाश्त्यासाठी थांबलो होतो. मी लावा बा फोन काय हाल आहे तर.
ना अरे मला काहीच नव्हता ना विषय त्याचा, पैसे वापस दिले ते तोंडावर म्हणून फेकले त्या शांतीच्या. पण विषय कसा आहे, आपण लेकरा बायचा शब्दा घेतल्या असं तसं बरोबर नाही वाटत म्हणाले. असं वाटतं बा फालतू नसतं काही भाव, हा म्हणजे कावळा बसाची डांग मुळाशी असं आहे ते. असं आहे ना, नसते ना बी ते शब्दान गिफ्टाचं काही नसते, देणं सोडून तिकडे जाऊ दे ना. मला पटत नाही ते, माघारची बाई म्हणते तसं करूच नका म्हणजे तेवढं काढून द्या म्हणजे त्याचं. मग काय तर नाही तर आता लोक त्याला काय चाट देऊन पाहिलं असतो आम्ही सकाळी सकाळी. पण आता ते आपलं अटकलेलं घोंगडं काय करावं. मग तुम्ही काय काळजी करून राहिले, तुम्हाला देणं आहे का तेवढं करून. मग असंही करा कसंही करा, एखादं हार्वेस्टर सांगून द्या ना. हा एरी लोकांची ॲडव्हान्स जमा करेल आहे त्याच्यात हँडल मारून द्या याचं, आणि बाकीच्या गुत्ती देऊन द्या ना. त्या हार्वेस्टरवाले कुठून पैसे देतं, हे ॲडव्हान्स लोक मागून राहिले ना मला. मग लक्ष येऊ नाही भेटला मला. म्हणे बा असं जर चालत असेल 2-2 माणसानं का काय 12 महिन्यानं काढता म्हणजे सोयाबीन माया मी देऊन देईन म्हणे कोणाला, माय पैसे वापस द्या म्हणे. ती त्याला वापस द्या लागते मला आता सगळ्याचे, सरपंचाचे हे ते जे घेतले ते. मग असं आहे ते. मग काय पैसे नाही, हार्वेस्टर कुठे येणार आहे आपल्याच्यानं तेवढ्यासाठी. नाही पैसे चिंता नका करू ना, फक्त सध्या तुम्ही आजच्या दिवस काम करा. आपण संध्याकाळी बसू त्या हार्वेस्टरचा काही ना काही मिळलं आपण एखाद्या. अरे काय तर बा, नाही तर मराच राजा हे तर 6 दिवसात जीव घेते आमचा. मग निरा मागस आहे ना, या घेऊन बबन भाऊ बबन दादा जवळ बा असं करा. ते राहिलं हे राहिलं, अरे निरा गोड बोलून पाळा पडून राहिला ते थंडा गार केला आम्हाला ते. बा पायात आड्या पडून राहिल्या आमच्या. मग सारखं चालता नाही राहिलं, पण सोयाबीन सोंग राहिलो काय करतं. इतके येले चालू आमचे. काय तर बसले आपले. आज तू काय कर, फक्त 2-4 तास आता कशी सोंग आणि अंग टाकून दे, जाय तिकडे. उद्या आम्ही करतो म्हणा बा, आज आमचं तब्येत नाही म्हणा बरोबर आहे. उद्या हार्वेस्टर आपण रातच्यानं एखादं पाहून घेऊ आणि याचं काढून देऊ, जाय तिकडे फेकून दे आणि बाकीच्या जे ॲडव्हान्स देऊन दे वापस. विषय क्लोज. असं आहे का ते, बरोबर हार्वेस्टर सांगते का. बरं थांबा ना, आता पिन फिरव तुम्ही. चला या लागेल पटकन तिकडून. ठेवू का शिवलाल, मग येतो मग आता. हो कसे 2-3 तास करतो आणि बस मग म्हणतो बा उद्या पाहू आता काय नाही का. बस जय रामकृष्ण हरी. बरं तू येऊ राहिला मग संध्याकाळी येऊ राहिला वापस. हो पा आता मी कसं सांगायचं भरलो तुले, माय कसं आहे जर आलो तर आलो मी घरी, नाही तर मी चाललो मुंबईला. हो आता कार्यकर्ते बरेचसे भेटून राहिले मला. हो संपर्क साधतो मी, जर जमलं तर जमलं मग त्याच्या संग तिकडे जातो. भाण्याजवळ गाडी घराकडे पाठवून देतो सगळे आपल्या गावातले. आणि तिकडे मला जरा सेटिंग लावायचे. आणि तुलाच माहिती आहे आपलं काय तर लवकरात लवकर आता आपल्याला कामी लागा लागते ना. आता याला उभं तरी करते का त्या ताफ्यात जातो म्हणजे. अरे हो ना ते तर आहेच म्हणा शिवलाल भाऊ, तुमचं काय तुम्हाला कोण नाही म्हणते हो. जा ना तुम्ही जा पा काय आहे तुमचं. हो ठीक आहे, फक्त मला हार्वेस्टरसाठी जर पैसे लागले तर अडचण असली तर बरं. हो तसं मी हँडल करतो म्हणा, या कसं जसं झालं तसं. नाही पैसे चिंताच करू नको देऊ. त्या हॉटेलला टीनही काढला घरावरची, पण तरी तुला पैसे दे ना. विषय नाही, पुरा बिलकुल लंबाच करणार आम्ही त्याला. विशेष नाही. हो पैशाची काळजी नको करू आता. ठीक आहे ठेवतो मग. आता बबनराव फोन आला तिकडे, आता पाणी प्यायला जातो म्हणे. चला हो बबनराव लवकर या लवकर या. हो आलो. चला आता 2-4 तास घ्या लागल, डबल पाणी प्यायला लागल नाही का त्याला घेऊन. मग काढला विषय हे नाही का. चला हे बा कशानं काही म्हण बा, आजच्या दिवस करतो आपण. उद्यापासून तर आपलं हे बा कामच नाही होऊ शकत. पुरं कमळलं गेलं रे. हो ना, पायात आळ्या पुरं राहिल्या का सारखं चालणं नाही होऊ राहिलं. काय करतं हो आजच्या दिवस हे बा, कालचं एक कर आजचं एक कर. उद्या म्हणा आम्ही येत नाही रे बा. एखादा हार्वेस्टर पाहून देऊ आपल्या पैशानं बा, ते त्याचे पैसे म्हणा ते कशी ॲडजस्टमेंट करू म्हणा. घाटा तोटा आला तर आम्ही भरून काढू, पण म्हणा 4 एकर आमच्याच्यानं होत नाही. हो का खाटल्यावर पळायचं आहे का. ते आले शांताराम भाऊ कोणासंग बोलून राहिले होते फोनवर. बस त्याला सांगून देतो मी एखादा हार्वेस्टरवाला बा उद्या आम्ही पाहून आणतो. हो चला ते आला. नाही काही गरजच नाही ना. हो काही गरज नाही ना. आता तुमचं हार्वेस्टरचं काय करू काय मी आता. माझ्या 2 एकर तर होऊन राहिला आता जवळपास आज. मग काय तर काहीच येऊ नका. त्या दिवशी तुम्हाला या म्हणलं तुम्ही म्हणे की बा व्यवहार बरोबर नाही, नसं नाही तसं नाही. मग तुम्हाला ते 2 माणसं भेटले, तुम्ही त्याच्यावर विश्वास काय ठेवला हो. आता मला म्हणून राहिले येतो करू राहिले. मग हे बा तुम्ही 2000 रुपयानं म्हणलं तरी आता काही गरज नाही मावरा द्यायची. मग आता म्हणजे आहे ना 2 माणसं भेटले ना माझ्या. आता झालं ना माझ्या होते ना 2-3 दिवसात. बाबा येऊ दे म्हणून हार्वेस्टरच्या. हो ना तेवढं. अरे मी काय म्हणलं शांत ते काय हार्वेस्टरवाला आहे का. हे आपला हार्वेस्टरवाला हो त्या दिवसचा ते वापस नव्हता गेला का. कोणतरी लेखा 2 जणांना कलून लावला ती. तर ते आता म्हणून राहिला की येतो म्हणते मी. जाऊ द्या म्हणते ते मला काय करायला लागते म्हणते. लबाड लोक असं म्हणते कोणी. आता या इलाक्यात आलेला आहे ते, तर मग बोलाव का त्याला. कसं करता मग का तुम्ही सांगता कसं करू. बाबा रे ते काय आला रे बा, मोठं कठीणच काम झालं. आता ते जर आला ना आम्ही जर दिसलं तर बस ते आमच्या समोर सांगते हे सोय म्हणून. काय हो हे बा शांतराम हार्वेस्टरची काही गरज नाही आपल्याला. हे बा नुकसान होते बरं. गाटा गिटा आपल्या वरात नाही, एक तर आपल्या वरात जात नाही, रस्ता बरोबर नाही. आम्ही हो ना आम्ही असल्यास तुम्ही नका काळजी करू ना. ते म्हणलं आता घे दडपून आता नाही का. हो ना मग तेच म्हणलं, नाही तर मग कसं तुम्हाला जर वाटत असेल बा होता, नाही तर मी आता ते हार्वेस्टरवाला जवळपास आलेला आहे कदाचित. तर मग त्याला मी घेऊन येतो. नाही अजिबात हे बा त्याला यूज नका देऊ. हट अजिबात नाही म्हणा. वावरात येऊ नको म्हणा, इकडे पाय नको टाकू म्हणा. तिकडे जाते त्याला म्हणा इकडे यायला की सोयाबीन नाही म्हणा. बरोबर तसं सांगा. नाही भाऊ हे बा जमत नाही म्हणलं, गरज नाही आम्हाला. आमची तर आहेत लोक आहे, मजूर लागेल तेवढं मजूर आहे आमची तर. मग काय हे 2 जण आमच्या जवळ तर कामी आहेत. मग येऊ नका म्हणलं, येऊ नका. जा तुम्ही कुकडे असेल तिकडे जा. आता बरं आता मी त्याला नाही म्हणलं, नाही तर आत्ताच मग सांगा तुमचं काय असेल तर. हो जर होत असेल सोयाबीन तर सांगा, नाही तर मी आत्ताच बोलावतो. इनवेळवर मग चाट नका देऊ बा. हो ना आम्ही हो ना त्याला गाल्यानंतर मार खाले. नाही हे बा आम्ही काही करीन उसना अवसान आणि पण तुमचं सांगून दे ना. हो तुम्ही त्याला बोलावू नका. नुकसान होते ना आपलं. म्हणलं भाऊ हो मजूर नाही म्हणते ते. हो ठीक आहे हो ठेवतो फोन. वा कसं का होईना. आता 2 एकर झालं आपलं नाही का. चंद्र भाऊ किती वाजले आता. काय 3:30 वाजले बे. मग काय तर अजून त्याला का बाबा 2.5-3 तास का दिवस राहिला. मग काय तर चला ना आता मी काय म्हणतो पाणी गिनी घ्या पिऊन घ्या आता. बस इच्छा आपले सगळे गंजूले काय करू. आपण गंजी लावून देऊ. जाय तिकडे 6 वाजेला गंजी लावून होती. आपलं गंजी आता. अरे बा आता कुठं गंजी हो. अर्धा एकर सांगतो आम्ही आणि बाकी मग घराकडे. हो आता नाही होत म्हणलं ते. एवढे मोठे आता कवटे उचलणं गंजी लावणं का सोपं आहे करायचे हो. अरे बापा जवळ बा कसं हो काशीनाथ बबनराव. अरे पुरं मातीत जाईन ना सोयाबीन. हे एवढी मेहनत ना आपण सोंगलं राजा. आणि हे कवटे जर का पाणी आलं ना तर पुरी माती होईल ना त्याची. कसं आलेलं हातात नाही आपलं गंजीत तरी राहीन काही ना काही. म्हणून म्हणलं गंजी करून घेऊ. भले लागलं तर मी हो ना मी मदत करू लागतो तुम्हाला.
कायची मदत करता राजा निरा पाहता तिथून तुम्ही पण काहीच तर नाही करत. काय मदत करता तुम्ही? पण झाबऱ्याला बोलावतो ते याचा पता नाही अजून आले काच ते तिकडेच गेलं ना पोरा देवीले येतो करेन तरी चाटल्या का ना त्याला आता कसं ऊन सैन्य होऊन राहिलं त्याचं बी मोठं काम झालं आता. मग काय तसं काम आहे हो ना. पण तुम्ही सांगा शांताराम भाऊ एवढे मोठे 2 एकरातले कवटे जमा करून होईल का आता गंजी लागेल का? मग नाही करत तर करतं काय तू? पाणी जर आले तर का पुरे हे कवटे लागून बसन ना खाली. मग उचलायला किती भारी जाईन खाली इचू काटा. मग बसलेल्या का मामीन काहीच्या काही हे बा इच्छू काही येते त्याच्या खाली सटकन आजच्या आजच उचला लागते गंजी लावा लागते नाही तर मोठी येले होते बरं. असं करावं राजा. पण आमचे हे बा पाय आळ्या पुरून राहिल्या हो पायात तरी म्हणता की काहीच नाही काहीच नसते होत. मग आता हे बा तुम्ही मस्त पाणी घेऊन प्या. भला मी चहा बोलावतो घरून चहा बोलावतो फोन करतो मी माघरच्या म्हणतो चहा घेऊन या फ्रेश बिलकुल टेन्शन नाही. मी हो ना मग काय तर पुरा बिलकुल पालाच पडू राहिला. बरं मग करायच लागेल नाही करायच लागते ना राजा. काय करता आता शेवटी पाहा तुम्ही आता तुमच्या भरोशावर आहे माय. तुम्ही म्हणे हार्वेस्टरवाला येऊ राहिला तर ते नाही म्हणे तुम्ही नाही तर मग ते आता लोकला सोंगून गेला असता बाबा. ते बरा नाही आला ना ते आला असतं तर मग तसं दांगडं झालं असतं इथं. नाही जाऊ दे आता आम्ही म्हणलं तुम्हाला करतो फक्त चहा बोलावा कमीत कमी चहा तरी बोला बोल आता. मग काय नाही तर मग मी घेऊन येऊ का? मी जातून बात घेऊन येतो तुम्ही तोपर्यंत जमा करा. बरं तसं करा मग आणा पण आणजा पण बरं करा मग हे बा तुम्ही पाणी घ्या लवकर आणि सुरू करा. जेवढं झालं तेवढं आपल्याला लवकर करणं आहे. आलोच मी घरून. काय राजा कसं हो बबनराव हे राजा लयच पाला पडू राहिला का शांताराम? कसं हार्वेस्टर येऊ दिलं असतं पुरलं असतं राजा. अरे काका मार खाल्ला होता बा. ते जर आला असतं हार्वेस्टरवाला वावरात मग राजा नसतं प्रकरण उघडकीस आलं असतं आपलं. हे सोय म्हणून दोघं ते मग जाऊ दे ना आता हाय मिटेल तर राहू दे ना. चला आता कसं आपल्याला हे बा अजून बजावून आपल्यालाच करावं लागणार आहे. पाणी गिनी मग पिऊ पहिले आता हे कवटे जमा करणं सुरू करून देऊ. चला आता काय राजा लय येले झाले पण बा लयच राजा बा सरकी पाठ सरकी नाही राहिले. मग काय करतात माहिती अपेक्षा कंडिशन खराब आहे पण आता इलाज नाही ना. एवढं याचा वावर क्लिअर करूनच देणार आपल्याला आता काही करू. काय मला कशा आहे आता आले चहा घेऊन ते झाकट पडलं. काय शांताराम भाऊ राजा कवटे उचलू लागतो मदत करतो काय राजा गेले तर आलेच नाही बा तुम्ही आता आले डायरेक्ट. काय माणसा राजा जराशी तर मदत करायला होती पुरी गंजी झाल्यावर आले बा. काय करावं राजा माय येले मले माहीत. मग काय तर हे बा सांगतो ना तुमचा बा चहा 2 खेप गरम करायला लागला मला शेवटी आता तिसऱ्यांदा गरम करून घेऊन आलो मी. मग काय तळवं पाहिजे ना आपल्याला तर गंजी झाकाले कंदील बुडा घेऊन गेला होता आणि ते गेला आता तिकडे पोरा देवीले. सांगा आता मग तळवं अटकला का घरात शेवटी बा टीन काढला वरचा दोघं तिघं संघ नेले. म्हटलं बा तळवं तर पाहिजेच ना कोणी काही दे नाही. ते टीन आणून काढला ते उतरलो खाली आणि त्याच्या घरातलं हे काढलं मी. मग काय तर काय करा शेवटी ना इलाज असतो 4 लोक नेले मी तिथं आलो मी घेऊन तळवं. आता चाय अंगी लागत नाही मग आता तळवं टाका लागते म्हणते. अरे मी म्हणतो शांताराम भाऊ काही वातावरण तर काही नाही हो अबाय नाही काही नाही राहू द्या ना आता हे मोकळी बरी ना सोकते ना हे नाही तर मग काय पडते बरं सोयाबीन ते का म्हणलं काशा पाण्याचं काही सांगता नसते बाबू. एखादा का ठोक कुठं पडते कुठं पडत नाही. अचानक आपल्या ज्याच्यावर पडाव नाही हे आपल्याला झाकून घ्यास लागते बा. काय करतं 10 मिनिटं लागते का लय टाईम लागते. हो ना मी हो ना करता राजा. बरं द्या बा चहा तर द्या चहा पिऊ द्या बा. पाणी आणा तिथं गळवा गेला भरून बसतो आम्ही इथं. घे ना दडपून शांतीला देता का दणका तुम्ही? अरे आता काय पाणी नाही देतं बरोबर पाणी घेऊन येतो मी त्याचं काय कायजे 10 मिनिटं लेट होईल का आलोच मी पाणी घेऊन. निरा साखरच पिरू राहिला पण नाही का शांताराम पाय बरं आता निरा गोड बोल राहिला काम करून घेऊन राहिला. लेखाचा आता येतो म्हणजे घरी गेलो की चहा घेऊन आलोच म्हणजे मी पूर्ण गंजी लागेपर्यंत आला नाही लेखाचा बसला असं मस्त घरी गोष्टी सांगत तळवं इथून आणला तिथून आणला कधी पुढे घरात गेलो. काय आता पाणी आण म्हणा बा तेवढा तळवं टाकून चालले जाऊ बा. मग लय परेशान केलंय ना. आता काय राहिल्याचं काय झालं का चला शांताराम झालं असं ना तळवं टाकलं झालं म्हणलं चला आता गाडी जुतान चला बा. होणार बा थांबा जरा गडबड नको करू ना 5 मिनिटासाठी कसं होते गोंधळ होईल ना. मग काय हे कंदील बुडाले पाबर हे तळवं द्यायलाच पुरत नाही कोणाला बा. पाय बरं आता फाडून आणलाय सरा फाडला तिथं असं वाटलं चांगलाच आहे का. पण आता उकलून पाहिला तसं पण जिकडे सर हेच करून टाकला धिंगाणा. पण आता इकडून बी फारकट लावा लागेल एखादं मागच्या साईडनं आणि ही पाहा लागेल. पण आता पाहता गोटे नाही ठेवले वाटते 2-3 गोट्यानं राहते काय तळवं जाईन नाही का उडून. अबे काशीनाथ हे आता हे तळवं आपण टाकला हे रायन का हे जर हवा घेवा आली तर राहते का म्हणलं. घ्या ना जराशे लाकडं गिकडं पाईप टाकून घेऊ याच्यावर चालले जाऊ. काय राजा शांताराम काही गरज नाही ना राहते ना ते गोट्यानं. आता काय उडते का ते काही बी अटकलेला असते तिथे त्या सोयाबीनच्या झाडायले बाबा एका झोईकीत तर असा झोप उडून जायचा दिसाचा नाही. मग काय घ्या नाही तर देवताच्या खोपडीत आहे की नाही लाकडं गिकडं आहेत ते तोडलेले त्यानं हो त्याचे हिवराचे आणा ना 2-3 लाकडं टाकून द्यायचं. राहू द्या ना नाही उडत नाही ना मी सांगू शांताराम उडत नाही गॅरंटीने उडत नाही ना. अरे नाही ना काशीनाथ बाबा तुम्ही समजून घ्या इतकं तुम्ही मेहनत केली दिवसभर पाण्यात घालता काय सगळी मेहनत जरासं 2 लाकडं आणून टाकून झालं निघाले मग घराकडे. या तुम्ही तोपर्यंत पटकन देत असले म्हणा 2-3 लाकडं दिगळ्या म्हणा गंजीवर ठेवासाठी. आणाच लागते म्हणलं बघून राव आणाच लागते जाऊ चला बा ते काय ऐकत नाही कोणा त्याचीच लावून राहिला ती. बरोबर आणतो शांताराम भाऊ बसा तुम्ही 5 मिनिटात जरा लवकर या घर जा पटकन जाणार घरी या लवकर या. चांगलीच कावले वाटते नाही का झाला आज संध्याकाळी ते बुलबुले मुटकून झोपते. बापरे गेलेच नाही का अजून? अरे गेलेच नाही का तुम्ही? जा ना बाबा सोंगणं झालंच नाही का ते का रात दिवस सोंगता बा जा उद्या आता राहिलं सुईलं हो ना निघूनच राहिलो ना. पण ते आता ते झाका लागते म्हणते गंजी ते आता तळवं टाकला गोटे टाकले आता शांताराम मध्ये 1-2 लाकडं पाहिजे म्हणते. हाय का लाकडं जिकडे तुमच्या वरात नाही देतो तर टाकून एक खेप त्याच्या मनाची समाधानीच आता
झालं कठीणच काम आहे यायचं. अरे मग आता तिचे पाईप हे ते ठेवून द्यायचे असते त्याच्याच वावरातले काही आपलं आहे तिथं मांग आहे खोपड्याच्या मांग आहे बा न्या ते हो किती पाहिजेत. आता नेतो मग आता कुठं आहे तिकडे आहे का मागं बरं बरं चल बा कशी ना. म्हणलं बबनराव साहेब आले म्हणलं पाखराला पाणी घेऊन का आले का आले म्हणलं आता. अरे काय करा सरपंच साहेब ऐकेच नाही हो जाच लागते म्हणे आपल्याला शेवटी आता त्याच्या संग मग पोरा देवीला गेलो आता कार्यक्रम झाला आता आणि घराकडे आलो आणि काय करा. हो ना आपण जरासं लवकर यायचं असतं राजा आता पायवर ते गंजीवर आता हे लाकडं टाकणं सुरू आहे. चाल ना तिकडे तरी चाल जरा टाकू लागा हे काय करतं मग तेवढंच बरं. अरे बापरे राहिलंच का अजून काय राजा पण आता हे कपडे खराबच होईन का नाही माय मी कसं चक्कर मारायला आलो तुम्ही वावराकडे. बरं बरं आता जाऊ दे आता घ्या तेवढं करून घ्या तेवढं. आता जाऊ दे भाऊ काय आता विनाकारण नाही जाय जाय ये चक्कर मारून या रातचा काय आहे तर जाय बा जाय ये पाय चला हो चला पुढे चला. अजून काही टाका लागते म्हणलं अजून काही टाकू आणू पाईप आणू का म्हणलं स्प्रिंकलरचे कोणाची अजून राहिलं असतं टाकून देतो बा. काय काय वादळ येऊन राहिलं पाईप आणि हे बस झालं 2-3 लाखलं मग काय गोटे आहे हे आहे काही उडत नाही हो काय होणार होऊन चला आता उशीर उराले का नाही का उशीरच झाला वाटते. आता वादळ येते का म्हणते मग आधी नाही समजलं काय म्हणून आता आधी लाकडा आणा हे आणा टेम्पे आणा गोटे आणा आणि आता म्हणते का उशीर झाला का अरे उशीर नाही तर काय राजा चिलट बोंब राहील ना. चला ना आता काय जुताना बघायला लोक चला आता असा आहे आमचा हिसका आणि हे आता 2-3 दिवस आमचं इकडे चालूच राहील म्हणा. पण आता आम्ही दाखवू उद्या नवीन एपिसोड तर उद्या येईल मामा भांजे हो तर नवीन विषयासह मामा भांजे उद्या सादर होणार आहे. तर चला भेटू उद्या 5 वाजता. व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद उद्या भेटू 5 वाजता.